नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। छत्तीस जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान। केस तालुक्यातील मस्साजोग इथल्या सरपंचाच्या खून प्रकरणी दोघांना अटक। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनं खळबळ। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी हिंसक वळण। केसमध्ये पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने-सामने। संतप्त जमावानं एसटी बस पेटवली। मागच्या 8 तासांपासून आंदोलकांचा रास्ता रोको सुरूच। बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी रास्ता रोको आंदोलन। मनोज जरांगे यांची मस्साजोग गावाला भेट। आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार। पुण्यातील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। गुन्हेगारांना कडक शासन होईल अशी अपेक्षा। मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी आमदार योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया। तर गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील। चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। 16 पथकांकडून सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास सुरू। अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती। सर्व बाजूंनी तपास सुरू असून योग्य दिशेने तपास केला जात असल्याची आयुक्तांची प्रतिक्रिया। बेळगावात सुवर्ण सौधाला घेराव घालणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज। पोलिसांचा पंचमशाली आरक्षण कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज। बसवजय मृत्युंजय स्वामीजी आणि इतरांना पोलिसांकडून अटक। नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ आक्रमक। 13 तारखेला ईव्हीएम विरोधात भव्य मोर्चा काढणार। पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये आंदोलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात धरणं आंदोलन। हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन। रामगिरी महाराजांकडून बांगलादेशातील मुस्लिमांचा भुक्कड असा उल्लेख। बांगलादेशात मंदिरं तोडली जात आहेत। हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोस इथे न्याय मोर्चा। सकल हिंदू समाजाकडून मोर्चाचं आयोजन। नितेश राणे निलेश राणे मोर्चात सहभागी। अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं। भाजप नेते सुजय विखे पाटील मोर्चात सहभागी। मोर्चात मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी। कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून हिंदू रक्षा आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ लासलगावमध्ये मूकमोर्चा। हिंदू संघटना आक्रमक। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बीडच्या परळीत बंदची हाक। सकल हिंदू बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। नाशिकमधील इगतपुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोरटेंभे फाटा ते इगतपुरी तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात काँग्रेस आक्रमक। संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत भारत सरकारनं तातडीनं लक्ष घालण्याची जयश्री थोरात यांची मागणी। जालन्यातील मंठा येथे कडकडीत बंद। बांगलादेशात होत असलेल्या हिंदू बांधवांवरील अत्याचार प्रकरणी मंठा शहरात सकल हिंदू समाजाचा हिंदू न्याय मोर्चा। संभाजीनगरमध्ये हिंदू जनजागरण समितीतर्फे धरणं आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन। आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। नंदुरबारमध्ये बांगलादेशात हिंदूंवरील सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन। संत महंतांच्या उपस्थितीत मूकमोर्चाचं आयोजन। खळं लुटणारा गावात आला। सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता पवारांवर निशाणा। तर इंडियातला मोठा चोर राहुल बाबा देखील मार्कडवाडीत येणार। खोतांकडून राहुल गांधींचा चोर असा उल्लेख। जयसिंह मोहितेंना वर्षभरात तुरुंगात टाकणार। मार्कडवाडीतील सभेतून राम सातपुतेंचा इशारा। सुमित्रा बँक विजय मल्टीस्टेट बँकेच्या मुद्द्यावर सातपुते आक्रमक। राम सातपुतेंनी माझ्यासोबत यावं। बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन महिन्याभरात आमदार होण्याची संधी। आमदार उत्तम जानकर यांचं राम सातपुतेंना आव्हान। उत्तम जानकर यांची पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावरही जोरदार टीका। मोहितेंचे विरोधक म्हणून उत्तम जानकरांना मतं मिळायची। गावानं काय मोहितेंच्या विरोधकांना मतदान केलं। सातपुते समर्थकांची माहिती। सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांनी बॅनरबाजीत पैसा ओतला। भाजपनं महिलांना 500 रुपये देऊन सभेला आणलं। मार्कडवाडीतील ग्रामस्थांचा आरोप।
मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता. शिवसेना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचले तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावं संसदीय बोर्डापुढे सादर. सूत्रांची माहिती. मागच्या दोन्ही सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय बनसोडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची आशा. सामाजिक न्याय विभागाचं मंत्रिपद मिळावं यासाठी बनसोडेंचे प्रयत्न. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्य समन्वयकांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार. कवड्याची माळ घालत सन्मान. एकनाथ शिंदे यांचा करण्यात आला सन्मान. छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा. चाकू आणि कोयत्यांनी एकमेकांवर हल्ला. जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे, मशीद नाही. कल्याण कोर्टानं मंदिराबाबत आदेश काढले. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद यावरील सुनावणीवरून कोर्टाचा आदेश. लातूरमधील शेतकऱ्यांना मिळालेल्या नोटीस आम्ही दिलेल्या नाहीयेत. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं स्पष्टीकरण. तर वक्फ ट्रिब्युनल कोर्टात जागेबाबत दावा केल्यानंतर नोटीस जारी झाल्याची चेअरमन समीर काझी यांची माहिती. राज्यभरातील सुमारे 3500 अल्पसंख्याकांच्या शाळांची चौकशी होणार. शाळांमध्ये शिक्षक भरतीत मोठा गैरप्रकार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा दावा. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाहनातून करावा लागतोय जीवघेणा प्रवास. खासगी ऑटो चालकांकडून ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्याचा प्रकार. जळगावात राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा 6 ठिकाणी समांतर रस्त्यांच्या कामाला प्रारंभ. वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेता महामार्गावर 700 मीटर लांबीचे समांतर रस्त्यांचं काम होणार. जालना शहरात अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा. पत्र्याचे शेड, टपऱ्यांसह 25 अतिक्रमणं जमीनदोस्त. मागच्या 15 दिवसांपासून कारवाईचा बडगा. दिवाळीच्या सुट्टीत कोकणवासियांची एसटीलाच पसंती. नोव्हेंबरमध्ये 60 लाख प्रवाशांचा लालपरीतून प्रवास. रत्नागिरी विभागाला 19,26,45,00,000 उत्पन्न. भंडारा नगर परिषदेच्या प्रशासनाविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. रस्ते पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचं आंदोलन. पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर ठाकरे गटाचं आंदोलन मागे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी 2 महिन्यांपासून मानधनापासून वंचित. मानधनाच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थ्यांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. नाशिक महापालिका डस्ट संप्रेषण मशीन खरेदी करणार. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा उपक्रम. प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी मशीन फिरवलं जाणार. भंडाऱ्यात जड अवैध वाहतुकीमुळे अपघातांमध्ये वाढ. वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी. वर्धेतील आरोग्य केंद्रात 21 नवीन रुग्णवाहिका दाखल. आमदार पंकज भोयर, आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचं लोकार्पण. जळगाव महापालिका पाईपलाईन चोरी प्रकरणी भाजपचा पालिकेवर मोर्चा. मुख्य सूत्रधार सुनील महाजन यांना अटक करण्याची मागणी. रत्नागिरीतील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांवरच्या हल्ल्याप्रकरणी 2 अटक. गुहागर पोलिसांची कारवाई. विकास जाधव यांच्यावर 3 हल्ला. धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर अवैधरित्या पार्किंग. अपघाताची भीती. महामार्ग पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. अकोल्यातील महाबीज कार्यालयासमोर लेबर कॉन्ट्रॅक्टर्सचं आमरण उपोषण. बियाणांच्या पॅकिंग लेबर ठेकेदारांचे पैसे न दिल्यानं उपोषण सुरू. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा ठेकेदारांचा इशारा. शहापूर वन परिक्षेत्रात माफियांकडून जंगलतोड सुरू. खैर वृक्षाला बाजारात मागणी असल्यानं माफियांकडून जंगलतोड. वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. पंढरपूरमधील डाळिंबाला यवतमाळमध्ये पसंती. यवतमाळ जिल्ह्यात फळ पिकांचं कमी उत्पन्न होत असल्यानं चांगली गुणवत्ता असलेल्या डाळिंबाला ग्राहकांची पसंती. नांदेडमध्ये वातावरण बदलाचा ऊस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. थंडीनं ऊसाच्या कोवळ्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात. बळीराजा चिंतेत. अकोल्यातील महाबीज कार्यालयासमोर लेबर कॉन्ट्रॅक्टर्सचं आमरण उपोषण. बियाणांच्या पॅकिंग लेबर ठेकेदारांचे पैसे न दिल्यानं उपोषण सुरू. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा ठेकेदारांचा इशारा. नांदेडच्या तरुण शेतकऱ्यांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती. शास्त्रीय पद्धतीने लागवड करून स्ट्रॉबेरी शेतीतून आर्थिक उन्नती. साताऱ्यात ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकावर मोठा परिणाम. ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात घट. शेतकरी चिंतेत.
निर्यात बंदीमुळे अमरावतीतील कापसाला उठाव नाही, खासगी बाजारातही कापसाची आवक थांबली। कापसाला प्रति क्विंटल 7,100 रुपये दर, कापूस उत्पादक शेतकरी संकटात। लातूर जिल्ह्यातील मांजरा आणि तेरणा प्रकल्पांमधून शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यात येणार। मसलगा आणि तावरजा प्रकल्पांमधूनही कॅनॉलद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार। शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्याचं आवाहन। नांदेडमधील शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित, 96,517 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात तूर पिकावर पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, तूर उत्पादक शेतकरी चिंतेत, उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कर्जमाफी करून बँकांना सक्तीची वसुली थांबवण्याचे आदेश द्या, वाशिममधील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि भावांतर योजनेवरून तीव्र मागणी। बीड जिल्ह्यात 24 तासात अपहरणाच्या 2 घटना, व्यापाऱ्याचं अपहरण करून खंडणीची मागणी, पैसे देऊन व्यापाऱ्यानं केली स्वतःची सुटका। नाशिकच्या ओझरमध्ये धारदार शस्त्रानं तरुणाची हत्या केल्याची घटना, तरुणाच्या हत्येनं परिसरात हळहळ व्यक्त, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। हिंगोली जिल्ह्यात मांजा विक्री करणाऱ्या विरोधात मोहीम, हिंगोलीत नायलॉन मांजामुळे अनेक जीवितहानी झाल्याच्या घटना समोर। नाशिकमध्ये नायलॉन मांजा प्रकरणी पोलिसांची कारवाई, नाशिक पोलिसांकडून 80,000चा नायलॉन मांजा जप्त, 3 संशयितांना अटक। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये 15,000ची लाच स्वीकारताना लिपिक आणि कारकुनाला रंगेहात पकडलं। वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तहसील कार्यालयात लाच घेतल्याचा प्रकार उघड। जालन्यातील अंबडमध्ये महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेत आत्महत्या, तरुणाच्या छेडछाडीला आणि धमक्यांना कंटाळून तरुणीची आत्महत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक। यवतमाळच्या बोदेगावमध्ये इंडियन गॅस कंपनीचं गोदाम फोडून 525 गॅस सिलेंडरची चोरी, पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। नागपुरातील मत्स्य व्यावसायिकाची 18 लाखांची फसवणूक, 1 किलो सोनं 28 लाखात देण्याचं आश्वासन, कोंढाळी पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल।